जय महाराष्ट्र मित्रांनो, तर चला बघूयात आपण बिगनर्सनी बॅक वर्कआउट कसा करायचा। सगळ्यात पहिले वॉर्मअप केल्यानंतर आपण लॅट पुलडाऊनने सुरुवात करायची। लॅट पुलडाऊन करताना पुलडाऊन मशीनला आपण ॲडजस्ट करायचा, जेणेकरून आपले पाय नीट ॲडजस्ट होऊन तिथे स्टिक राहतील आणि आपली बॉडी हलणार नाही। आणि मग बार पकडून आपल्याला त्याला आपल्या चेस्ट लेवलपर्यंत आणायचं आहे आणि बार जास्त वाईड नसेल याची आपण दक्षता घ्यावी। हात शोल्डर लेवलपेक्षा थोडेसे बाहेरच्या साईडला पकडायचे, जास्त पण बाहेर पकडायचे नाही, नाहीतर आपल्या शोल्डरला इंजरी होऊ शकते। आणि वेट आपल्याला आपल्या सोयीनुसार घ्यायचं आहे, जास्त हेवी पण घ्यायचं नाही आहे। बिगनर्सनी फॉर्मवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। आपल्याला सीटेड केबल रो ही एक्सरसाइज परफॉर्म करायची आहे। ही एक्सरसाइज परफॉर्म करताना व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला मशीनचा बार धरून आपल्या चेस्टपर्यंत आणायचं आहे, जेणेकरून आपले मिडल बॅक म्हणजेच की एकदम स्ट्रेट हवी आणि त्यानंतर आपले एल्बोज ना जास्त बॉडीच्या जवळ ना जास्त लांब, एक नॉर्मल रेंजमध्ये हवे, जेणेकरून आपल्या मिडल बॅकवर एक चांगला प्रेशर येईल आणि आपले रॉम्बॉइड स्ट्रेन होतील। ही एक्सरसाइज केल्यामुळे आपल्या बॅकची थिकनेस वाढते आणि बॅकला एक चांगला डेफिनेशन मिळतो। त्यानंतर आपल्याला टी बार रो ही एक्सरसाइज परफॉर्म करायची आहे। ही एक्सरसाइज परफॉर्म करताना आपल्याला मशीनला ॲडजस्ट करून झाल्यानंतर मशीनवर दिलेले ते बार आपल्या बॉडीच्या जवळ व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे जवळ आणायचे आहे। त्यामध्ये आपल्याला आपली बॉडी आर्च करून थोडीशी पुढच्या साईडला बेंड करायची आहे आणि आपल्याला आपले नीज पण थोडेसे बेंड करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर फॉर्म भेटेल आणि ज्यामुळे आपल्याला मिडल बॅक आणि लॅट्स हे चांगल्या प्रकारे ट्रेन होतील आणि आपली बॅकची ओव्हरऑल डेन्सिटी ही एक स्ट्रॉंग दिसेल। त्यानंतर आपण केबल रिअर डेल्ट फ्लाय किंवा रिव्हर्स फ्लाय ही एक्सरसाइज परफॉर्म करायची आहे। ह्यामध्ये आपल्याला मशीनवर पेक फ्लाय मशीनवर रिव्हर्स साईडला बसून आपल्याला आपले हात स्ट्रेट घेऊन व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे एक शोल्डर रेंजपर्यंत पाठी आणायची आहेत, जेणेकरून आपले रिअर डेल्टॉइड्स आणि अपर बॅक आणि ट्रॅप्स ट्रेन होतील। आपल्याला 15 मिनिटाचा ट्रेडमिल करायचा आहे। रनिंग करायची नाही आहे मित्रांनो। रनिंग केल्यामुळे आपल्याला फॅटिग होईल आणि आपल्याला एवढंच होतं मित्रांनो। जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त शेअर करा।